नागपूर शहर पोलीस दलामध्ये महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतनं सुरू करण्यात आलेले पाळणा घर म्हणजेच चिमणी घर हे उपक्रमाचे उद्घाटन 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता पोलीस मुख्यालय नागपूर येथे करण्यात आले। नागपूर शहरातील 34 पोलीस ठाणे आणि 10 शाखांमधील प्रत्येकी 5 महिला अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या लहान बाळांसह या उद्घाटन सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमात एकूण 80 महिला अंमलदार, 4 महिला अधिकारी, 60 लहान बाळे आणि इतर मान्यवर सहभागी होते। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की नागपूर शहरातील महिला अधिकारी आणि अंमलदार कर्तव्यनिष्ठेने पार पाडत असतानाही लहान मुलांच्या देखभालीमुळे अनेक अडचणींना सामोरे जातात। चिमणी घर या पाळणा घरामुळे त्यांना कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल आणि व्यावसायिक तसेच कौटुंबिक जीवनात समतोल राखणे शक्य होईल। या पाळणा घरात लहान मुलांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत। आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे। पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे की हे केवळ नागपूर पुरते मर्यादित न राहता इतर पोलीस दलांसाठीही आदर्श ठरेल। हमारी जो स्टाफ की डिमांड थी, स्पेशली जो महिला अधिकारी थे, अमलदार थे, कि हम जब जाते हैं बाहर तो हमारे बच्चों को देखने के लिए कोई होता नहीं है, उनकी देखरेख करने के लिए। और इसके अलावा जहाँ भी वो रखते हैं वहाँ पे काफ़ी महंगा है, जो जहाँ पे भी इनका होता है लगभग 3,500-4 हज़ार रुपये एक महीने के देने पड़ते हैं। तो ये सब चीज़ें ध्यान में रखते हुए हमने उनसे मीटिंग किया, क्योंकि ये पालना घर जो था, जिसको हम चिमनी घर करके बोल रहे हैं आज, ये जो है लगभग 7-8 साल से बंद था। ये आज मतलब इसकी हालत बहुत ख़राब थी, तो पूरा हमने इसको रिनोवेट किया है। और आज बड़ी अच्छी बात है कि बहुत छोटे छोटे सब बच्चे हैं, जो उनके रिक्वायरमेंट थी, जो उनकी डिमांड थी, तो इसमें सब चीज़ें हमने बनाई हैं और उसका हमारा जो स्टाफ है वो आनंद लेगा। ही स्वचालित किया जाएगा या प्राइवेट किसी को दिया? वो हम देख रहे हैं, क्योंकि इसमें प्रोफेशनल होना चाहिए ये काम करने के लिए, देखरेख रखने के लिए, तो वो हम देख रहे हैं अभी। परंतु अभी आज की डेट में जो है ये ठीक से चले, बच्चों को एक सुविधा दी जाए, ये हम चीजें कर रहे हैं। या उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त महक स्वामी यांनी पाळणा घराचे महत्त्व स्पष्ट केलेत। सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की महिला अंमलदारांना त्यांच्या बाळांसह कर्तव्य पार पाडताना येणाऱ्या अडचणींचे एकमेव समाधान म्हणजेच पाळणा घर। जे कर्मचारी आमचे महिला अंमलदार, विशेष करून महिला अधिकारी यांनी बोलून दाखवले काही प्रतिनिधित्वावर की किती त्यांना अडचणी येतात। पाळणा घर मुळे त्यांना काही फायदा होऊ शकतो, पण ड्युटी करताना अनेक वेळेस जे नवीन कर्मचारी आहेत, जे विशेष करून ग्रामीण भागातून आलेले किंवा दूरून आलेले, ज्यांचं आता एकत्रित कुटुंब नसल्यामुळे किंवा कुटुंब बाहेरगावी ग्रामीण भागात किंवा आमच्या इथे नागपूरमध्ये अनेक वेगवेगळ्या भागातून पोलीस कर्मचारी कामाला येतात। मराठवाड्यातून असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आहेत किंवा इथे ह्या सुद्धा ग्रामीण भागातले असतील, तर बरेच जणांचे कुटुंब ह्या ठिकाणी राहत नाहीत। तर सिंगल पॅरेंट असतील किंवा फक्त नवरा बायको असतील, तर त्यांना ते मुलं सांभाळायला फार अडचण जाते, हे पण तेवढंच खरं आहे। या कार्यक्रमात पोलीस स्टेशन मानकापूर येथील API निशा खोब्रागडे, आर्थिक गुन्हे शाखेतील WPC अवेक्षणी आणि पोलीस स्टेशन खापरगेडा येथील WPC प्रगती यांनीही पाळणा घराचे महत्त्व अधोरेखित केलेत। या कार्यक्रमात सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सर्व पोलीस उपायुक्त आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सह पोलीस निरीक्षक अमोल दोंड यांनी केलेत।